तुमच्या घरात सुद्धा गोकर्णाची वेल आहे का? मग ऐका. आता गोकर्णाचं फूल आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल, पण यालाच अपराजिता आणि विष्णुकांता अशी दोन दिव्य नावं आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? अपराजिता म्हणजे जिचा कधी पराभव होत नाही, तर विष्णुकांता म्हणजे श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय असलेली वनस्पती. पुराणांमध्ये आणि धार्मिक परंपरेत गोकर्णाचं फूल भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की या फुलाने पूजा केल्यास श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरात सुख समृद्धी तर येतेच, सकारात्मक ऊर्जाही वाढते. पण गोकर्णाला इतकं महत्त्व का दिलं गेलंय? यामागचं धार्मिक आणि आध्यात्मिक रहस्य काय आहे? तर आज आपण याच विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गोकर्ण फुलाचं झाड ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्यच वाढवत नाही, तर आध्यात्मिक, वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते. पण प्रश्न असा आहे की गोकर्ण फूल ही निळी असावीत की पांढरी? आणि घरात गोकर्ण लावल्यानं नेमके कोणते चमत्कार घडतात? याचे आध्यात्मिक फायदे काय आहे? चला सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. सर्वप्रथम गोकर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया. गोकर्ण, ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असं म्हणतात, ही एक सुंदर वेल आहे. ज्या वनस्पतीला इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्लू पी असंही म्हणतात. गोकर्णाची फुलं गायीच्या कानासारखे दिसतात, म्हणूनच याला मराठीत गोकर्ण हे नाव पडलं. ही फुलं मुख्यतः निळी, पांढरी आणि काही वेळा गुलाबी रंगात आढळतात. पण आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलाचं विशेष महत्त्व आहे. गोकर्णाची वेल सहजपणे वाढते. विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो. ही वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत, गॅलरीत किंवा बागेत लावता येऊ शकते. ती सौंदर्यवर्धक तर आहेच, पण तिचं धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधी महत्त्वही खूप आहे. गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार घडतात बघूया. गोकर्ण फुलाचे झाड घरात लावण्याचे अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहेत. हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे. त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. होय, वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाची वेल घरात लावल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो. विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण फुलं घरातील वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात. यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा राहते. कारण गोकर्ण फुलांना विष्णुप्रिया किंवा कृष्णकांता असेही म्हणतात, कारण ही फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन, वैभव आणि समृद्धी येते असं म्हणतात. विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजनात या फुलांचा उपयोग केला जातो. याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो, ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे शनिदेवाचा कोप शांत होतो. जर आपल्या कुंडलीत शनिदेवाची दशा असेल तर गोकर्ण फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्यानं त्यांचा कोप शांत होतो असं सांगितलं जातं आणि घरातील व्यक्तींचं मन स्थिर राहतं. यामुळे घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते. एवढंच काय, तर गोकर्ण फूल घरात लावल्यानं आध्यात्मिक शांती आणि सौभाग्यही मिळतं. अनेकांचा असा विश्वास आहे की या फुलांनी पूजा केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सौभाग्य आणि समृद्धी येते. विशेषतः निळ्या फुलांचा वापर पूजेत केल्यास भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं तर ठीक आहे, पण गोकर्ण फूल निळी असावीत की पांढरी? याचं उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचं महत्त्व जाणून घेऊया. गोकर्ण फूल प्रामुख्यानं निळ्या आणि पांढऱ्या रंगात आढळतात. दोन्ही रंगाचं आपापलं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णुप्रिया म्हणतात, कारण ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. हिंदू धर्मात या फुलांचा उपयोग सुद्धा विष्णुपूजा, लक्ष्मीपूजा आणि शनिदेवाच्या पूजेत केला जातो. निळ्या फुलांचा रंग हा सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचं प्रतीक मानला जातो. तर वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाची वेल घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. निळ्या फुलांचा रंग धनदेवी लक्ष्मीला आकर्षित करतो, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत मिळते.
शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं, ज्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मनातही शांती आणि स्थिरता येते. विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह असेल तर निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करणं फायदेशीर ठरू शकतं. आता बघूया पांढरे गोकर्ण. पांढऱ्या गोकर्ण फुलांचा उपयोग विशेषतः सौंदर्यवर्धक आणि औषधी कारणांसाठी केला जातो. ही फुलं शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक मानली जातात. काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो, तर पांढरे गोकर्ण फुलांचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठीही होत असतो. ही फुलं घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवल्यानं किंवा लावल्यानं शुभ मानले जातात. पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असं सांगितलं जातं. हे झाले वास्तुशास्त्रीय फायदे. आता याचे आध्यात्मिक चमत्कार सुद्धा आहेत. पांढऱ्या गोकर्ण फुलांचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी केला जातो. यामुळे मन शांत होतं आणि आध्यात्मिक प्रगती साध्य होते. याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि औषधी उपचारांसाठी केला जातो. आता तुम्ही विचार करत असाल की निळी की पांढरी फुलं निवडावीत. याचं उत्तर तुमच्या गरजांवर अवलंबून आहे. जर तुम्हाला आर्थिक समृद्धी, देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुलं निवडा. ही फुलं वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात. जर तुम्ही आध्यात्मिक शांती, मानसिक स्थिरता आणि सौंदर्यवर्धन यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण निवडा, जे तुमच्यासाठी योग्य ठरेल. म्हणजेच दोन्ही रंगाचं आपापलं महत्त्व आहे, पण निळ्या फुलांना धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून जास्त प्राधान्य दिलं जातं. आता गोकर्ण फुलाचे आध्यात्मिक फायद्याबरोबरच अनेक औषधी फायदेही आहेत, जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. गोकर्ण फुल, पानं, शेंगा आणि मुळांचा आयुर्वेदात उपयोग केला जातो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हणतात. त्यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काढा प्यावा असं सांगितलं जातं. यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्यांवर मात करता येते. शिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचा रोग आणि कुष्ठरोग बरे करण्यासाठीही होतो. याशिवाय ही फुलं ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये रंगासाठीही वापरली जातात. याही व्यतिरिक्त सकाळी गोकर्ण फुलांचा चहा प्यायल्यानं वजन नियंत्रणात राहतं असं सांगितलं जातं. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. शिवाय गोकर्णाच्या मुळीची पावडर तुपात मिसळून खाल्ल्यास डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो असं सांगितलं जातं. या औषधी फायद्यांमुळे गोकर्ण फूल केवढं आध्यात्मिकच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही वरदान ठरतं आपल्याला समजतं. पण गोकर्ण फुलाचा आध्यात्मिक किंवा वैज्ञानिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा. आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलाचे इतके फायदे आहे तर ही वेल घरात कशी लावावी. यासाठी काही सोप्या टिप्स आहे. वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्ण फुलाची वेल उत्तर दिशेला लावावी. पांढऱ्या फुलाची वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावणं शुभ मानले जातं. शिवाय गुरुवार किंवा शुक्रवारी चौघडी या मुहूर्तावर गोकर्णाची लागवड करणं शुभ मानले जातं. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न होतात आणि गोकर्णाची वेल सहज रुजते. फक्त पाण्याचा निचरा होणारी माती आणि बियांचा उपयोग करावा. ही वेल बाल्कनीच्या ग्रिलवर किंवा बागेत सहज वाढते आणि गोकर्ण फुलाचा उपयोग पूजेसाठी, चहा बनवण्यासाठी किंवा औषधी काढ्यासाठी करावा. यामुळे आध्यात्मिक आणि आरोग्याचे फायदे नक्कीच प्राप्त होतात. मात्र आधी सांगितल्याप्रमाणे आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. गोकर्ण फुलांबाबत आणखीही भरपूर काही खास गोष्टी आहेत. गोकर्ण फुलाचं झाड घरात लावणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतात. निळी फुलं धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून अधिक प्रभावी असली तरी पांढरी फुलं ही शांती आणि सौंदर्यासाठी उत्तम आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणतीही वेल नक्कीच निवडू शकता. मंडळी, गोकर्ण फुलाबाबत आणखीही काही खास गोष्टी आहेत. गोकर्ण या फुलाचा उपयोग महादेव, श्री विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आलेत. घरामध्ये गोकर्णाचं रोप लावल्यानं सकारात्मक ऊर्जा येते. गोकर्णामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदण्यास सुरुवात होते. म्हणून आपल्या घरात जर गोकर्णाचं रोप असेल तर 3 चुका करणं टाळावं. कारण वास्तूमध्ये असं मानलं जातं की जर गोकर्णाचं रोप त्याच्या विशिष्ट ठिकाणी ठेवलं नाही तर त्याचे नकारात्मक परिणामही दिसून येतात, ज्यामुळे आपली झोप खराब होणं आणि विनाकारण समस्या उद्भवणं यासारख्या गोष्टी घडून येतात. म्हणून अनेक जण
अशा वेळी आवर्जून काही चुका करणं टाळावं. त्यातली पहिली चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे निळ्या रंगाची गोकर्णाची वेल सुंदर दिसते म्हणून ती घराच्या बेडरूम जवळ किंवा बेडरूम मध्ये ठेवत असतात. वास्तूनुसार हे चुकीचं मानलं जातं. जर तुम्ही सुद्धा गोकर्णाचं रोप आपल्या घराच्या बेडरूम जवळ किंवा बेडरूम मध्ये ठेवत असाल तर लगेच त्याचं स्थान बदलावं. घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोपं लावणं चांगलं असलं तरी वास्तूनुसार घराच्या बेडरूममध्ये गोकर्णाचं रोप कधीही लावू नये. गोकर्णाचं रोप बेडरूममध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला ठेवल्यानं फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो. कारण सकारात्मक ऊर्जा आणि शुभ गुणांमुळे वास्तूमध्ये गोकर्णाच्या रोपाला विशेष स्थान आहे. याचबरोबर दुसरी चूक करू नये ती म्हणजे कोमेजलेलं गोकर्णाचं रोप. वास्तूनुसार कधीही सुकलेले कोमेजलेले गोकर्णाचे रोप आपल्या घरात लावू नये किंवा ठेवू नये. असं मानलं जातं की जर आपण वाढलेली झाडं घरात ठेवली तर आपल्याला अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं. वाढलेल्या गोकर्णाच्या रोपामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते. शिवाय सुकलेली किंवा कोमेजलेली गोकर्णाची वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी अनुकूल मानली जात नाही. म्हणून जर आपल्या घरामध्ये सुद्धा गोकर्णाचं रोप असेल तर त्याची नियमित काळजी घ्यावी. काही कारणांनी ही झाडं सुकली तर ती ताबडतोब काढून टाकावी. याचबरोबर असं मानलं जातं की गोकर्णाचं फूल घरामध्ये आनंद दर्शवतं. असं मानलं जातं की ही वनस्पती सहजपणे फुलत नाही. विशेषतः ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे त्याचं फूल कधीच उगवत नाही. परंतु या वनस्पतीच्या वेलीतून फुले सहज उगवल्यास ते आपलं नशीब पालटू शकतात आणि घरात सुख समृद्धी आणतात. त्यानंतर तिसरी चूक जी गोकर्णाच्या रोपाच्या बाबतीत करू नये ती म्हणजे घरात जर गोकर्णाचं रोप असेल तर मांस आणि मद्यपान याचं सेवन करू नये. कारण गोकर्णाचं रोप हे खूप पवित्र मानलं जातं आणि जर आपल्या घरात गोकर्णाचं रोप लावलं असेल आणि त्याच वेळी मांस आणि मद्य सेवन केलं जात असेल तर यामुळे अनेक समस्याही उद्भवू शकतात. याचबरोबर असं मानलं जातं की जर आपल्या घरात गोकर्णाचं रोप असेल आणि आपण या सर्व गोष्टी करत असू तर वनस्पतीचा हा अपमान करण्यासारखं आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो. शिवाय या 3 चुकांव्यतिरिक्त गोकर्णाचं रोप जर आपल्या घरात असेल तर काही छोट्या मोठ्या चुका करणं सुद्धा टाळावं. असं मानलं जातं की रात्रीच्या वेळी कोणत्याही वनस्पतीला स्पर्श करू नये. विशेषतः गोकर्णाचं रोप जर आपल्या घरी असेल तर ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केली जाते आणि जर आपण या रोपाला रात्रीच्या वेळी स्पर्श केला तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. या रोपाला रात्री चुकूनही हात लावू नये आणि रात्री या रोपाला चुकूनही पाणी देऊ नये. शिवाय वास्तूमध्ये स्नानगृह हे ऊर्जेचा निचरा करण्याचं ठिकाण मानलं जातं. त्यामुळे गोकर्णाचं रोप या भागांपासून दूर ठेवणंही महत्त्वाचं आहे. बाथरूममध्ये किंवा बाथरूमजवळ गोकर्णाचं रोप ठेवल्यानं आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह बाधित होऊ शकतो. त्याऐवजी गोकर्णाची वनस्पती लिव्हिंग रूम किंवा अभ्यासासारख्या ठिकाणी ठेवावी किंवा चैतन्य वाढीस प्रोत्साहन देणारी जागा निवडावी. शिवाय घराच्या अंगणात गोकर्णाचं रोप लावणं खूप शुभ मानलं जातं. गोकर्णाचे 2 प्रकार आहेत. एकाला निळी फुलं येतात आणि दुसऱ्याला पांढरी फुलं येतात. निळ्या रंगाचं गोकर्णाचं झाड हे सहज उपलब्ध होतं. या 2 पैकी कोणतीही गोकर्णाची रोपं घरी आणावीत आणि घरात लावावीत. हे गोकर्णाचं रोप आपल्या घरी असल्यानं घरात सुख आणि समृद्धी नांदते. मात्र त्याची रोपं लावतानाही विशेष काळजी घ्यावी. गोकर्णाचं रोप हे एक पूजनीय वनस्पती मानली जाते. धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखलं जातं. गोकर्ण धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्ण घरात लावल्यानं आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्ण ही शुभ आणि पूजनीय असल्यानं तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं. भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहतं. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर ठरतं. गोकर्ण फुलानं शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं असंही मानलं जातं. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते. त्यामुळे सर्व कामं व्यवस्थित होतात. गोकर्णाचं रोप ही एक अतिशय मोहक वनस्पती मानली गेली जी ती राहत असलेल्या ठिकाणी समृद्धी आणि सुसंवाद वाढतो. म्हणून जर तुम्ही ते योग्य दिशेनं आणि योग्य ठिकाणी लावलं नाही तर त्याऐवजी तोटेही होऊ शकतात आणि जीवनात नकारात्मक परिणामही होऊ शकतात. म्हणून आपल्या घरात गोकर्णाचं रोप लावण्यापूर्वी वास्तुतत्वांचा काळजीपूर्वक विचार करणंही आवश्यक आहे.
आणि त्याच्या ऊर्जेमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल याची खात्री करण्यासाठी वास्तूशी संबंधित काही चुका करण्याचा सल्ला दिला जातो. वास्तूमध्ये दिशांनाही विशेष महत्त्व आहे, म्हणून वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाचं रोप घराच्या पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावं. या दिशेला गोकर्णाचं रोप लावण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून घरात नेहमी आनंदी वातावरण राहावं आणि कोणतेही अडथळे येऊ नये. गोकर्णाचं रोप घरात देवी लक्ष्मीला आकर्षित करतं. गोकर्णाचं रोप मनमोहक वेल चारही दिशांच्या ऊर्जेला एकरूप करतं आणि घरामध्ये अपार आनंद आणतं. एवढंच नाही तर देवी लक्ष्मीचं आगमन होऊन धनसंपत्तीही येते. विशेषतः गुरुवारी या रोपाची लागवड केल्यानं श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि शुक्रवारी या रोपाची लागवड केल्यास घरात देवी लक्ष्मीचं आगमन होतं. शिवाय या वनस्पतीची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम हंगाम वसंत ऋतू आहे. या हंगामात कधीही गोकर्णाचं रोप लावलं जाऊ शकतं. घराच्या चारही कोपऱ्यांना ऊर्जा देण्यासाठी कुंडीत गोकर्णाचं रोप लावता येतं. वास्तूनुसार घराच्या नैऋत्य कोपऱ्यात गोकर्णाचं रोप लावल्यानं घरातील प्रमुख व्यक्ती अनावश्यक चिंतनापासून मुक्त होतो आणि त्याच्या जीवनातील अडथळे कमी होतात. गोकर्णाचं रोप देखील आपल्याला अनावश्यक संघर्षांपासून वाचवतं. त्यामुळे मानसिक शांतीसाठी घरामध्ये गोकर्णाच्या रोपाची प्रतिष्ठापना नक्की करावी असा सल्ला दिला जातो. तर अशा प्रकारे गोकर्णाचं रोप केवळ आपल्या घरासाठीच अनेक प्रकारे फायदेशीर नाही, तर ही वनस्पती घरात आनंद टिकून राहण्यास मदत करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जाही आणते. जर तुम्ही आपल्या घरात गोकर्णाचं रोप लावलं असेल तर तुम्ही सुद्धा वास्तूचे हे नियम नक्की पाळावेत. त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल. ही वेल पावसाळ्यात आणि थंडीच्या सुरुवातीला बहरते आणि जेव्हा तिला फुलं येतात तेव्हा यामागे खास संकेत असतात. हे संकेत कोणते? तर हिंदू धर्म आणि पुराणशास्त्रानुसार गोकर्णाच्या वेलीला फुलं येणं हे अनेक शुभ आणि आध्यात्मिक संकेतांचे लक्षण आहेत. सर्वात पहिला संकेत माता लक्ष्मी आणि समृद्धीचं आगमन. होय, गोकर्णाची निळी फुलं माता लक्ष्मीचं प्रतीक मानली जातात. जर तुमच्या घरात गोकर्णाच्या वेलीला अचानक भरपूर फुलं आली तर हे धनवृद्धी, सुख आणि समृद्धी येण्याचं लक्षण मानलं जातं. विशेषतः अश्विन किंवा कार्तिक महिन्यात फुलं आल्यास याचा अर्थ माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत आहे असा मानला जातो. म्हणून आपल्या घरात जर गोकर्णाच्या वेलीला भरपूर फुलं आली असतील तर आवर्जून शुक्रवारी गोकर्णाची निळी फुलं माता लक्ष्मीला अर्पण करावी. यामुळे आर्थिक स्थिरता वाढते आणि धनलाभ होतो असं सांगितलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाच्या वेलीला फुलं येणं हे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढण्याचे संकेत आहे. विशेषतः जर ही वेल उत्तर किंवा ईशान्य दिशेला असेल तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शांती आणि समृद्धी नांदते असं सांगितलं जातं. जर तुम्ही अलीकडेच तणाव किंवा अडचणी अनुभवत असाल तर फुलं येणं हे त्या समस्येचं लवकरच निराकरण होण्याचं लक्षण मानलं जातं. तिसरा संकेत, गोकर्ण फुलांचा उपयोग श्राद्ध आणि पितृपूजामध्ये सुद्धा केला जातो. जर तुमच्या घरातील गोकर्णाच्या वेलीला पितृपक्षात फुलं आली तर हे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळत असल्याचं लक्षण आहे. असं मानलं जातं की अशी फुलं पितरांना अर्पण केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घराला संरक्षण मिळतं. चौथा संकेत, गोकर्ण फूल शनिदेवाला अर्पण केल्यानं त्याचा कोप कमी होतो असं म्हणतात. जर आपल्या घरातील गोकर्णाच्या वेलीला अचानक फुलं आली तर हे शनिदेवाच्या कृपेचं लक्षण मानलं जातं, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ शकतात. म्हणूनच शनिवारी गोकर्णाची फुलं शनिदेवाला अर्पण करावी आणि तेलाचा दिवाही लावावा. पाचवा संकेत, गोकर्ण फूल ध्यान आणि साधनेसाठी वापरली जातात. जर तुमच्या घरात असलेल्या गोकर्ण वेलीला खूप बहर आला तर हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीचं आणि मनशांतीचं लक्षण समजलं जातं. याचा अर्थ तुम्ही योग्य दिशेनं जात आहात आणि तुमच्या साधनेला यश मिळत आहे असा याचा संकेत मानला जातो. आध्यात्मिक संकेताव्यतिरिक्त गोकर्णाच्या फुलाचे काही प्राकृतिक आणि सांस्कृतिक अर्थही आहेत. गोकर्ण वेल बहरणं हे पर्यावरणातील संतुलन आणि सकारात्मक बदल होत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदात गोकर्ण फुलाचा उपयोग स्मरणशक्ती, तणाव कमी करणं आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी होतो. गोकर्णाच्या वेलीला भरपूर फुलं येणं हे आपल्या आरोग्याला चालना देण्याचे संकेत आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, गोकर्णाची फुलं ही घराचं सौंदर्य वाढवतात आणि शुभतेचंही प्रतीक मानली जातात. जर तुमच्या घरात लग्न, सण किंवा शुभ कार्य असेल तर फुलं येणं हे यशस्वी आयोजनाचं लक्षण मानले जातं.
आपल्या घरात गोकर्णाची वेल असेल तर त्याची काळजी नीट घ्यावी. गोकर्ण वेल उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच लावावी, ज्यामुळे शुभ फायदे मिळतील. शिवाय नियमित पाणी, सेंद्रिय खत आणि हवेशीर जागा यांमुळेही ही वेल चांगलीच बहरते. गुरुवारी किंवा शुक्रवारी गोकर्णाची वेल घरी लावणं शुभ मानले जातं. फुलं पूजेसाठी, तर्पणासाठी किंवा औषधी चहासाठी सुद्धा वापरली जाते. औषधी वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. तर मंडळी, गोकर्ण फुलाच्या वेलीला फुलं येणं हे केवळ निसर्गाचं सौंदर्यच नाही, तर सुख, समृद्धी, शांती आणि आध्यात्मिक प्रगती यांचं लक्षण आहे. तुमच्या घरात ही वेल लावून आणि तिची काळजी घेऊन तुम्ही हे शुभ संकेत नक्कीच अनुभवू शकता. आता गोकर्णाच्या फुलापासून चहा सुद्धा तयार केला जातो. गोकर्णाच्या फुलांपासून तयार केलेला चहा हा आकर्षक रंगासाठीच नाही, तर त्याच्या संभाव्य आरोग्यदायी गुणधर्मांसाठीही ओळखला जातो. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. काही प्राथमिक संशोधनानुसार हा चहा ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे मानसिक ताण कमी होण्यास आणि मेंदूचे आरोग्य टिकवून ठेवण्यास काही प्रमाणात हातभार लावू शकतो. त्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शांतता यांना आधार मिळू शकतो. मात्र यावरील वैज्ञानिक पुरावे अद्याप मर्यादित आहेत. त्यामुळे गोकर्णाचा चहा हा आरोग्यदायी जीवनशैलीचा एक भाग म्हणून घेता येतो. तो कोणत्याही आजारावरील औषधाचा पर्याय नाही असंही म्हणतात. म्हणून यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. मग तुमच्या बागेत सुद्धा गोकर्णाची वेल आहे का? ती कोणत्या रंगाची आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.